जे काही प्रसंग महिलांच्या संदर्भामध्ये घडत आहेत आणि कोथरूड इथे घडलेला प्रसंग खूप ताजा आहे आणि त्यामुळे एकूणच वंचित समूहांची वंचितता जास्ती वाढत असताना त्याच्यामध्ये स्त्रियांचेही अनेक प्रश्न निर्माण होत आहेत आणि ते प्रश्न हाताळण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडी अत्यंत सक्षमपणे उभी राहील, काम करत राहील आणि ह्याची ही पुणे शहरातली एक सुरुवात आहे. झालेल्या निवडणुकांमध्ये वंचितला यश मिळालेलं माझ्या मते केवळ या मेळाव्याचमुळे नाही तर संविधान वाचवण्याच्या एका प्रचारामुळे महाविकास आघाडीकडे मोठ्या प्रमाणावरती आंबेडकरी चळवळीतल्या बहुजन आंबेडकरवादी मतदार हा महाविकास आघाडीकडे पळवटला. पण लोकसभेच्या निवडणुकांनंतर ज्या पद्धतीने काँग्रेस किंवा महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी त्यांच्या सत्तेत असलेल्या राज्यामध्ये जे निर्णय घेतले किंवा ज्या पद्धतीने आरक्षणाच्या संदर्भातली सुप्रीम कोर्टाची जजमेंट आली त्याच्याबद्दल आवाज उठवला नाही, इथल्या वंचित समूहांच्या प्रश्नांबद्दल आवाज उठवला नाही, तेव्हापासूनच इथला मतदार हा मोठ्या प्रमाणापासून एका अर्थाने खूप त्यांची निराशा झालेली आहे आणि ह्या सगळ्यामुळे पुन्हा मतदार आणि कार्यकर्ते आणि लोक आशेने वंचित बहुजन आघाडीकडे बघायला लागलेले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये इतर पक्षांसोबत तालुका पातळीवर युती होणार आहे वंचितची. आजच हा निर्णय जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे, याबद्दल काय सांगणार? भाजप सोडून इतर पक्षांची वंचित बहुजन आघाडीने हे गेले 3 महिने सातत्याने जाहीर केलेलं आहे की भाजप आणि भाजप बरोबर सत्तेत असलेले पक्ष सोडून बाकी कुठल्याही पक्षांबरोबर युती करण्याचा आम्ही विचार करू आणि त्याचं स्वातंत्र्य हे स्थानिक पदाधिकाऱ्यांना आणि कमिटीला देण्यात आले. मला असं वाटतं की अनेक वर्ष सत्तेत असलेले पक्ष जेव्हा त्याची अंमलबजावणी ते सत्तेत असताना करत नाहीत आणि नंतर केवळ त्याच्याकरता म्हणून मोबिलायझेशन करतात, ते लोक आता समजून चुकतात की ह्याच्यामागे गणित आहेत ती. तुम्ही आता कोथरूड महिला प्रकरणाचा उल्लेख केला, या संदर्भात आता कोथरूड पोलिसांसोबत किंवा पोलिसांसोबत रक्षाबंधन करण्याचा निर्णय आता तुम्ही जाहीर केलेला आहे. पोलिसांना आज आणि उद्या राखी बांधण्यात येणार आहे. काय नक्की हा निर्णय आहे, त्याच्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा करण्यात? आंबेडकरी चळवळीतल्या कोणीच स्त्रिया, शाहू फुले आंबेडकरी चळवळीतल्या कोणीच स्त्रिया रक्षाबंधन करत नाहीत. त्याचं कारण स्वतःला आपला मानणं आणि दुसऱ्या कोणाला तरी आमची रक्षा करा असं सांगणं हे वैचारिकदृष्ट्याच आम्हाला न पटणारी भूमिका आहे. पण आत्ता आम्ही जे कृती करतोय ते खरं म्हणजे ज्या खात्याची जबाबदारी महिलांचं रक्षण करणं आहे त्याच खात्याकडनं कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये या 3 मुलींना अतिशय वाईट अनुभव आलेले आहेत आणि खरं म्हणजे हे राज्य, आपलं राज्य हे संविधानावर चालतं, त्यामुळे स्त्रियांचा सन्मान, स्त्रियांची समता, त्यांची सुरक्षितता हे जपण्याची जबाबदारी ज्या खात्याची आहे त्यांच्याचकडनं जेव्हा अन्याय होतात तेव्हा त्यांना संविधानाची मूल्य कळतात की नाही असा प्रश्न निर्माण होतो आणि मग संविधानाची मूल्य आणि त्यांची जबाबदारी, कायद्याची जबाबदारी जर त्यांना कळत नसेल तर त्यांना जी सांस्कृतिक भाषा कळते त्या भाषेमध्ये निदान रक्षाबंधन करून तरी ते जबाबदारी घेतात का हे बघण्यासाठी म्हणून आम्ही त्यांना रक्षाबंधनाचं आदेश सगळ्या राज्यभर दिलेले आहेत. ओके, थँक्यू ताई. येस, चालेल. ओके.